झी मराठी, चर्चा ही होणारच। माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी आळते जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यकर्त्यांना सतत बळ देत संघटन मजबूत करण्याचे काम केलंय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले। विशेष म्हणजे आळते जिल्हा परिषद मतदारसंघातून आतापर्यंत 2 वेळा पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवून देण्यात अरुण इंगवले यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दीपक वाडकर व संतोष कांबळे या पंचायत समिती उपसभापतींचा समावेश आहे। इंगवले घराण्याचा त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे व कार्यकर्त्यांना दिलेल्या पाठबळामुळे हे यश शक्य झाल्याची भावना मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। मतदारसंघातील कार्यकर्त्यांना एकत्र ठेवत विकासाभिमुख राजकारण करण्यावर त्यांनी कायम भर दिला। त्यामुळे आळते परिसरात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली। त्यांच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य या महायुतीच्या आज सभापतीपदी त्यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना, भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य महायुतीच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। त्याचबरोबर आज महायुतीच्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य महायुतीच्या माध्यमातून उपसभापती म्हणून शिवसेनेचे संतोष कांबळे यांची उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचंही मी आणि नवनिर्वाचित सर्वच पंचायत समिती सदस्यांचं मी